गुलाबजामुन करताना होणाऱ्या चुका. असा जर गुलाबजामुन तळायला घातल्यानंतर चपटा होत असेल किंवा फाटल्यासारखा होत असेल तर, किंवा गुलाबजामुनच्या मध्ये असं पिठाची गाठ राहत असेल आणि खाताना ती गाठ लागत असेल तर, किंवा गुलाबजामुन असं पाकामध्ये घातल्यानंतर त्याची स्किन जात असेल तर, चवीला तर अतिशय सुंदर झालेला आहे. अगदी जिभेवर ठेवला तर विरघळून जाईल. पण त्याची अशी स्किन निघून जात असेल किंवा पाकामध्ये स्किन सगळी पडत असेल तर, किंवा एक गुलाबजामुन मी कट करून दाखवते. हे इतके सॉफ्ट झालेले आहेत, की त्याला आपण हाताने आकार देऊ तसा बनत आहे. इथं बघा, गुलाबजामुनचं काही ठिकाणी पातळ कव्हर आहे, कुठं जाड आहे आणि काही ठिकाणी कव्हर निघून पडलेलं आहे. तर काही वेळा स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे पाकामध्ये जर गुलाबजामुनचे बारीक-बारीक कण पडलेले दिसत असतील किंवा गुलाबजामुनचा अनइव्हन आकार सगळीकडे असेल तर, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर मग उत्तम गुलाबजामुन कसा ओळखायचा? तर त्याचे काही क्रायटेरिया आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे गुलाबजामुन बनवताना जो आकार होता ना, तो सगळ्या प्रोसिजर करत आपल्या तोंडापर्यंत येईपर्यंत त्याचा आकार बदलला नाही पाहिजे. आहे तसाच तो गोल असायला पाहिजे. दुसरा क्रायटेरिया म्हणजे तो सगळीकडून गुलाबजामुन एकसारख्या रंगावर तळून झाला पाहिजे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गुलाबजामुन कट केल्यानंतर गुलाबजामुनच्या आत कानाकोपऱ्यामध्ये त्याचा पाक किंवा त्याचा ज्यूस गेला पाहिजे, मुरलेला असायला पाहिजे. आणि सर्वात महत्वाची चौथी गोष्ट, गुलाबजामुन बघता क्षणी उचलून खावासा वाटला पाहिजे. आधुनिक पद्धतीने वाफेवर खवा फॅक्टरीमध्ये कसा बनवला जातो याचा व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे. त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता आजचे गुलाबजामुन कसे बनवलेले आहेत, कसा त्याचा टेक्स्चर बनवलेला आहे ते बघूया. व्हिडिओला सुरुवात करूया. या रेसिपीसाठी शक्यतो वजनी प्रमाण घ्या. त्याच्यामुळे जास्त परफेक्शन येईल. तरी सुद्धा ज्यांच्याकडे वजन काटा नाही त्यांच्यासाठी ही 250 ml चा अर्धा कप अगदी गच्च भरून मिल्क पावडर घेतलेली आहे, शीग लावून घेतलेली आहे. वजनी 80 ग्राम आहे. चाळून घ्यायची आहे. त्याच कपाने गच्च भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तेही वजनी 80 ग्राम घेतलेलं आहे. म्हणजे दोन्ही मिल्क पावडर आणि गव्हाचं पीठ 80-80 ग्राम घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ कसं दाबून कप भरलेलं आहे हे तुम्हाला लक्षात येईल. बऱ्याचशा रेसिपी अशा असतात ज्याच्यासाठी वजन काटा वापरला तर उत्तम रिझल्ट मिळतो. इथं गव्हाचं पीठ आणि मिल्क पावडर मी 80-80 ग्राम घेतलेलं आहे आणि दोन्ही सुद्धा इथं व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे. एका कोरड्या परातीमध्ये मिल्क पावडर आणि गव्हाचे पीठ काढून घ्यायचे आहे. त्यामध्ये बोट फिरवून पाव टीस्पून आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे. सोडा हा ब्रँडेड असावा, खूप दिवसांचा ओपन राहिलेला सोडा घेऊ नये, नाहीतर त्याचा रिझल्ट परफेक्ट मिळत नाही. इथं मी गव्हाचं पीठ, मिल्क पावडर आणि खायचा सोडा व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. आता त्यामध्ये 1 टेबलस्पून होईल इतकं आपल्याला मेल्ट केलेलं साजूक तूप घालायचं आहे. साजूक तुपामुळे गुलाबजामुन चवीला खूप छान होतात. आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली. मिल्क पावडर घेताना चांगल्या ब्रँडची घ्यावी, जसं की नेसलेची किंवा एव्हरीडेची घ्यावी. इथं मी तूप दोन्ही हाताने पिठाला चोळून घेत आहे. अगदी पिठाला प्रत्येक कणाकणाला तूप व्यवस्थित लागलं पाहिजे आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे मूठ केली तर मूठ होत आहे आणि सोडली तर ती सुटत आहे. इतकं परफेक्ट आपल्याला पीठ असायला पाहिजे. इथपर्यंत झाल्यानंतर रूम टेम्परेचरचं दूध मी इथं घेतलेलं आहे. इथं मला टोटल अर्धा कप दूध लागलेलं आहे. पण तरी सुद्धा थोडं-थोडं दूध घालूनच आपल्याला हे पीठ मळायचं आहे. इथं सगळ्यात महत्वाची की दूध गरम असता कामा नये किंवा अतिशय थंड फ्रिजमधलं सुद्धा आपल्याला दूध नको. कणिक मळून मी थोडंसं तुपाचं ग्रीसिंग करून थोडंसं झाकून ठेवलेलं आहे. अजून थोडं दूध आपल्याला लागतंय का नंतर बघूया आणि मग ठरवूया. कढईमध्ये मी इथं 2 कप 250 mlचे 2 कप साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये 2.5 कप मी पाणी घातलेलं आहे. इतका परफेक्ट चवीला अतिशय छान हा पाक सुद्धा तयार होतो. त्यामध्ये 8 ते 10 केशरचे स्टँड घातलेले आहेत. ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल. आणि एक वेलची मी फक्त खलबत्त्यामध्ये कुटून घातलेली आहे. त्याच्यामुळं पाकाला स्वाद खूपच छान येतो. पाकाला 3 ते 4 मिनिटं एक चांगली खळखळून उकळी काढायची आणि जरासं स्क्रीनवर आपण बघूया, की फक्त चिपचिपीत पाक आपल्याला पाहिजेल आहे. शायनी पाक असायला पाहिजे. त्याचा कुठलीही तार आपल्याला नको आहे. म्हणजे कच्चा पाक हा असायला पाहिजे. या पद्धतीने पाक केल्यास पाकामध्ये साखरेचे कण अजिबात बनत नाहीत.
पाकाचा गॅस मी बंद केलेला आहे आणि थोडासा आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे. तोपर्यंत इकडे कणिक बघूया. पण थोडीशी घट्ट वाटत आहे म्हणून अजून थोडंसं दूध घालून मी हे कणिक परत मळून घेत आहे. असं करत मला अर्धा कप साधारण दूध लागलेलं आहे. एखादा टेबलस्पून कमी असेल, पण अर्धा कप दूध लागलेलं आहे. स्क्रीनवर लक्ष राहू दे, कणिक कशी मळली जात आहे. कणकेचा प्रत्येक कण आणि कण व्यवस्थित मळला गेला पाहिजे. कारण या स्टेपवरच गुलाबजामुनचं टेक्स्चर हे ठरत असतं. त्यामुळे कणिक मळताना अजिबात कंजूसी करायची नाही. आता गुलाबजामुनचे गोळे कसे असायला पाहिजेत तेही बघूया. आता स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे छोटे-छोटे रोल करून कट केले सुरीने तरी चालेल किंवा एक-एक पेढा केला तरी चालेल. ओव्हल शेपचे आवडत असतील तर ओव्हल शेपचे करा किंवा गोल आवडत असतील तर गोल केले तरी चालेल. चॉईस तुमचा आहे. फक्त सगळ्यात महत्त्वाची टिप इथं ही आहे, की हे गुलाबजामुनचे गोळे पाकात जाऊन खूप फुगणार आहेत. त्यामुळे इथं गोळा मात्र लहान आकाराचा असायला पाहिजे. आता सगळ्यात महत्वाचं कढई कुठली वापरायची? तर स्क्रीनवर जी कढई तुम्हाला दिसत आहे ना गोल बुडाची, तशी कढई वापरायची. चपटा तळ असणारी कढई कधी वापरायची नाही. नाहीतर गुलाबजामुन तेलामध्ये सोडल्यावर डायरेक्ट तळाला जाऊन चिकटून बसतात आणि गुलाबजामुनला एक गोल सर्कल तयार होते. म्हणून गुलाबजामुन नेहमी गोल बुडाच्या कढईमध्येच तळायचे आणि स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे चमच्याने गुलाबजामुन तळायचे आणि नेहमी तेल सतत हलवत राहायचे. गुलाबजामुन तळण्यासाठी स्लो टू मीडियम फ्लेमवरच तेल पहिल्यांदा गरम करून घ्यायचे. एखादा गुलाबजामुन तळून बघायचा पहिल्यांदा, तो कसा तळला जातो याच्यावर तुम्हाला अंदाज येईल. एक बॅच तळून झाल्यानंतर तेल तापलेलं असतं, त्यामुळं गॅस बंद करून तेलाचे टेम्परेचर कमी करावे. इथं मी तुम्हाला एक गोळा जवळून दाखवत आहे, की तो किती कुठेही गोळ्याला क्रॅक गेलेले नाहीयेत. अगदी पेढ्यासारखा गुळगुळीत झालेला आहे. असे सगळे गोळे असायला पाहिजे. आता एक बॅच इथं आपण आता गुलाबजामुन तळायचे कसे आहे जरा डिटेल बघूया. इथं तेलाचं टेम्परेचर मी कमी करून घेतलेलं आहे. गुलाबजामुन तेलामध्ये सोडल्यानंतर गुलाबजामुनला बारीक बबल्स येत आहेत आणि मी लगेचच चमच्याने ते हलवत आहे. चमच्याने एक सारखं हलवत राहणं फार महत्वाचं आहे. नाहीतर खाली तळाला जाऊन चिकटून बसतील आणि तिथं डार्क सर्कल तयार होईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एकसारखं झारा न लावता एकसारखं चमच्याने हलवत राहणे, तेल हलवत राहणे हे महत्वाचे आहे. त्यामुळे गुलाबजामुन सारखे खेळते राहतील आणि सगळीकडून एकसारख्या रंगावर तळले जातील. गॅसची फ्लेम इथं मी लहान केलेली आहे. लहान गॅसवर असं एकसारख्या रंगावर किमान 6 ते 7 मिनिटं लागलेली आहेत. व्हिडिओ कट न करता कसे तळलेलेत हे तुम्हाला कळावं म्हणून फास्ट फॉरवर्ड करून मी दाखवत आहे. जर गुलाबजामुन स्लोपेक्षा जरा किंचित फ्लेम वाढवून त्याच्यावर जर तळत असाल अशा फ्लेमवर, तर गुलाबजामुन आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात. इथं गोलबुडाची कढई वापरल्यामुळे सगळे गुलाबजामुन एकदम खेळते राहतात. गुलाबजामुन तळताना किमान गुलाबजामुन 3/4 तरी तेलात बुडेल इतकं तरी तेल असायला पाहिजे. त्यापेक्षा जास्त असल्यास अतिशय उत्तम. गुलाबजामुन तुम्ही स्क्रीनवर बघू शकता किती सुरेख रंग आलेला आहे. अगदी सगळ्या बाजूनी एकसारखा रंग आलेला आहे. कुठल्याही बाजूला करपलेला गुलाबजामुन नाहीये. अशा रंगावर गुलाबजामुन तळून झाल्यानंतर पाकात घालताना पाकाचं टेम्परेचर मात्र फार गरम असता कामा नये आणि फार थंड सुद्धा पाक असता कामा नये. कोमट पाक असताना आपल्याला गुलाबजामुन त्यामध्ये घालायचे आहेत. इथं अजून एक चूक होण्याची शक्यता कशी असते ते पण बघूया. गरम-गरम तळलेले गुलाबजामुन आहेत आणि पाक सुद्धा जर गरम-गरम असेल ना, तर अशा वेळी खाली स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे गुलाबजामुन पाकामध्ये गेल्यावर त्याची स्किन जायला लागते. आता पुढचे गुलाबजामुन सोडताना तेलाचं टेम्परेचर मी इथं कमी ठेवलेलं आहे. थोडा गॅस बंद करून कमी करायचा आणि मग गुलाबजामुन सोडायचे. ते तळत-तळत सुद्धा अजून पुढच्या प्रश्नांची उत्तरं बघूया. गुलाबजामुन खव्याचा असू दे, मैद्याचा असू दे, गव्हाच्या पिठाचा असू दे किंवा रव्याचा असू दे, त्याचा आकार हा होल्ड झाला पाहिजे. जर तो चपटा होत असेल याचा अर्थ तेलामध्ये गेल्या-गेल्या जर चपटा झाला तर त्याच्यामध्ये बाइंडिंग आयटम हा कमी पडलेला आहे. असे गुलाबजामुन तळून पाकामध्ये गेल्यानंतर स्वतःचा आकार त्याला राहत नाही. अगदीच ते लिबलिबीत होतात आणि असे गुलाबजामुन खायला अजिबात चांगले वाटत नाही. इथं माझी ही पण बॅच तळून झालेली आहे. ही पण पाकात घालून घेऊया. गुलाबजामुन तळून झाल्यानंतर पाकात सोडते वेळी पाक हलका गरम असायला पाहिजे किंवा कोमट असायला पाहिजे. गुलाबजामुनचे पीठ अगदी चांगले आणि भरपूर वेळ जर मळून घेतलेले असेल तर तर गुलाबजामुनला आतपर्यंत चांगली जाळी पडते आणि
आणि साखरेचा पाक हा गुलाबजामुनच्या कानाकोपऱ्यापर्यंत मुरला जातो. या पद्धतीच्या गुलाबजामुनमध्ये गुलाबजामुनचे गोळे बनवताना थोडेसे लहान बनवायचे म्हणजे ते जास्त फुगतात. त्यामुळे आतपर्यंत व्यवस्थित जाळी पडून पाक व्यवस्थित मुरला जाईल. आता एक गुलाबजामुन आपण इथं कट करून बघूया. गुलाबजामुनमध्ये पाक अगदी व्यवस्थित मुरलेला आहे. अगदी रसरशीत हा गुलाबजामुन तयार झालेला आहे. जर एक रात्र तुम्ही गुलाबजामुन पाकामध्ये ठेवले, तर याचा रिझल्ट अजून छान मिळेल. हे गुलाबजामुन उत्तम झाले की नाही कसे ओळखायचे? तर अगदी रसरशीत कानाकोपऱ्यापर्यंत पाक मुरलेला आहे. प्रत्येक गुलाबजामुनने आपला आकार होल्ड केलेला आहे. कुठल्याही गुलाबजामुनची स्किन पाकामध्ये खाली गळून पडलेली नाही. आता राहिला प्रश्न या गुलाबजामुनच्या चवीचा. तर चवीला हा गुलाबजामुन एकदम मस्त, एकदम अप्रतिम, फॅन्टास्टिक झालेला आहे. याच्यासाठी शब्द अपुरे आहेत. गव्हाच्या पिठाचा गुलाबजामुन सुद्धा इतका सुंदर असू शकतो. गुलाबजामुनला आतल्या बाजूने अशी जर पिठाची गाठ बनत असेल, तर याची 2 कारणं आहेत. एक तर गुलाबजामुन गॅस मोठा करून भरभर तळून काढलेला आहे आणि आतपर्यंत तो तळला गेला नाही म्हणून पीठ कच्चे राहिलेले आहे, एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, खव्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त गव्हाचे पीठ किंवा मैदा घातलेला असेल तर. गुलाबजामुन करताना येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं इथं मी माझ्या परीने द्यायचा प्रयत्न केलेला आहे. इथं माझी गुलाबजामुनची रेसिपी कंप्लीट झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. माझं अनिताज केक बास्केट हेही एक YouTube चॅनल आहे. एकदा नक्की व्हिजिट करा. परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास आणि युनिक रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.